मालेगांव महापालिका की जानिब से और बीजीएस जो है उनकी तरफ से आज माड़िया हॉस्पिटल यहाँ पे एंटीबॉडी टेस्ट जो है वो चालू है। और यहाँ पे आज जो है वो हेल्थ सेंटर के जो लोग हैं उनका टेस्टिंग हो रहा है, हेल्थ वर्कर जो है उनका टेस्टिंग हो रहा है और सफाई कर्मचारी इनका टेस्टिंग आज यहाँ पे हो रहा है। और उसी तरफ से उसी साइमल्टेनियसली हेल्थ सेंटर्स जो है हमारे वहाँ पे भी उनके कर्मचारी आशा वर्कर एएनएम डॉक्टर्स इनका टेस्टिंग आज चालू है। तो ये और कल से जो है कल से 17 तारीख तक नॉन कंटेनमेंट जोन और कंटेनमेंट जोन यहाँ पे भी ये टेस्टिंग होने वाला है। तो मेरी लोगों से यही गुजारिश रहेंगी कि जो एरिया में वो बीजेएस की गाड़ी एम्बुलेंस जो आ रही है वहाँ जाके वो टेस्ट करवाए और सैंपल देके अपना टेस्ट करवाए। ये हम लोगों को आह्वान करेंगे। कोविड जो मालेगांव में है आज पश्चिम जो है उसमें वहाँ पे बढ़ रहा है। तो लोगों ने एहतियात करना चाहिए, सोशल डिस्टेंसिंग का पालन करना चाहिए, मास्क इस्तेमाल करना चाहिए। फिर भी कोविड की पोजीशन जो है करीबन बढ़ रही है। तो उसके लिए मालेगांव महापालिका की जानिब से सहारा हॉस्पिटल और एमएसजी कॉलेज यहाँ पे चालू है। उसके अलावा अगर सिस्टम लगते हैं तो हमारी और सिस्टम यहाँ पे मौजूद है, दूसरी संस्था आज मौजूद है और वो भी हम लोग तैयार करके रखे हैं ताकि लोगों को सुविधा वहाँ पे मिले। आज अपने पास 10 वेंटिलेटर है सहारा में, उसके बाद एमएसजी में भी वेंटिलेटर है, एक रखा है इमरजेंसी के लिए, लेकिन फिर भी अगर ज़रूरत पड़ती है तो सहारा में हम लोग वो पेशेंट को शिफ्ट कर रहे हैं और उससे अच्छा होके जाएगा। ये पूरी महापालिका उसमें जुड़ी हुई है, हमारे हेल्थ वर्कर्स जो है पूरे उसमें लगे हुए हैं, सारे डॉक्टर सारे कर्मचारी उसमें लगे हुए हैं। थी पोटी है ना बरोबर एखादी मला ते मी इतका कॉन्फिडंट होतो म्हटलं माझा येणार नाही पॉझिटिव्ह, पण पॉझिटिव्ह आला हो
आज आपण वाडिया हॉस्पिटल येथे सेरो सर्व्हेलन्सद्वारा भारतीय जैन संघटना आणि मालेगाव महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने आज अँटीबॉडी टेस्ट करण्याचं प्रयोजन केलेलं आहे. आज हेल्थ वर्कर जे आहेत आपले मालेगाव महापालिकेचे सगळे सफाई कामगार आणि हेल्थचे लोक यांचं सगळ्यांचं आणि मनपा कर्मचारी अधिकारी यांचं सॅम्पलिंग करतो आहे वाडिया हॉस्पिटल इथं. आणि उद्यापासून जे आहे आपलं कंटेनमेंट झोन आणि नॉन कंटेनमेंट झोन तर पूर्ण मालेगावात ह्या उद्यापासून तर 17 तारखेपर्यंतचं प्लॅनिंग आहे पूर्ण. तर ह्या ठिकाणी लोकांना एकच आव्हान राहील, ज्यावेळी तुमच्याकडे सॅम्पल घ्यायला येत आहे त्यावेळी लोकांनी स्वतःहून पुढे येऊन सॅम्पल देण्याचं करावं. साधारणतः एका घरातून आम्हाला अपेक्षित आहे एक स्त्री आणि एक पुरुष यांनी करावं, हे आम्हा सगळ्यांना अपेक्षित आहे. आता तसा प्रोग्राम 10 दिवसाचा आहे. 17 तारखेपर्यंत प्रत्येक हेल्थ पोस्टवरनं एक BGSची गाडी येणार. BGSच्या गाडीमध्ये आमचे कर्मचारी असतील, तिथं सॅम्पल घेतलं जाईल आणि सेंटरवर येऊन त्याचं चेकिंग होईल आणि त्याच्यात अँटीबॉडीज कोणामध्ये आहेत की नाही आहेत हे बघितलं जाईल. परिस्थिती काय आहे, आपल्याकडं व्हेंटिलेटर किती, मशीन किती, काय असं सगळं व्यवस्थित आहे? सध्या परिस्थितीत मालेगाव महापालिके क्षेत्रात कोविडची परिस्थिती थोडी परत वाढलेली आहे. पश्चिम भागामध्ये पेशंटची संख्या आजही जास्त प्रमाणात येत आहे, पण तरीही आम्ही त्या प्रमाणात म्हणजे MHG कॉलेज, सहारा हॉस्पिटल येथे सगळ्या महापालिके थ्रू व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे. आपल्याकडे 10 व्हेंटिलेटर सहारा हॉस्पिटल येथे अवेलेबल आहेत. MHG कॉलेजलाही व्हेंटिलेटर ठेवलेलं आहे आणि आम्ही ह्या पेशंटसाठी म्हणजे पुरेपूर प्रयत्न महापालिका करते. महापालिका प्रशासन आणि अधिकारी ह्या सगळ्यांमध्ये लागलेले आहेत. पेशंट कसा बरा होईल हे जेणेकरून आम्ही बघितलं जात आहे. तर ह्या सगळ्या सुविधा सहारा हॉस्पिटल आणि MHG कॉलेज येथे अवेलेबल आहेत. रेडीमेड कपड्यांचे भव्य दालन, स्वराज फॅशन. सिजनेबल खरेदीसाठी उत्तम प्रकारच्या व्हरायटी. स्वराज फॅशन, रॉयल हॉप कोर्टासमोर.